नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर किरण देशमुख सर. त्यांच्याबद्दल फक्त एका वाक्यात असं मला सांगा वाटतं, माझं जेवढं वय आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. पण 35-36 वर्ष जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अविरतपणे काम करत असते तेव्हा त्यांना आलेले अनुभव अर्थात तेवढेच ऐकण्यासारखे असतात. त्यांचे त्या क्षेत्राबद्दलची काही मतं असतात ती आपण आज या बिल्ड आयकॉनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या 3 पिढ्या या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ज्याला आपण म्हणतो देशाला अभिमान वाटेल अशा संस्थेतनं ते यांच्या तिन्ही पिढ्या तिथनं शिकलेल्या आहेत. त्यामुळे तोही एकदा प्रवास आपण त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात आधी जाणून घेऊया. आता मी म्हटलं तसं सुरुवात आपण तिथूनच करूया गप्पांना, की साधारणपणे शालेय शिक्षण तुमचं कसं होतं, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज अर्थात कसं, आणि त्याच्यानंतर या क्षेत्राकडे येण्यामागचं इन्स्पिरेशन पुन्हा वडील होते का तुम्हाला वेगळीकडे जायचं होतं आणि त्यांनी जबरदस्ती इकडे ढकललं, कसा होता तो सगळा प्रवास? ते वडीलच होते. खरं मी 10वी पर्यंत इथेच शिकलोय. त्याच्यानंतर मग 11वी-12वी मी पुण्यातच होतो एसपी कॉलेजला. अच्छा. आणि त्याच्यानंतर म्हणजे ठरलेलं होतंच की इंजिनिअरिंगलाच जायचं. त्याप्रमाणे मग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मिळाली ऍडमिशन आणि तिथून बीई केलं. आणि त्यावेळी पुण्यात किंवा मोठ्या शहरांमध्ये संधी भरपूर होती, परंतु गावाकडेच परत यायचं असा एक विचार आलेला होता की इकडेच आपण काम करायचं थोडंसं. त्या दृष्टीने मग मी परत चाळीसगावमध्येच आलो आणि इकडे मग प्लॅनिंग, डिझायनिंग आणि म्हणजे कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर म्हणून इकडे काम सुरू केलं. बरोबर. 88 मध्ये, त्यामध्ये 89 मध्ये. जेव्हा अजून एक मला विचारायचं, थोडा तो ब्लॅक अँड व्हाईटचा काळ माझ्या डोळ्यासमोर येतो जेव्हा तुम्ही काम सुरू केलं असेल तेव्हा, की तेव्हा इंजिनिअरिंग कन्सेप्ट सुद्धा माझ्या थोडी आता रिसेंटली लॉन्च होत असेल, तर मग तेव्हा जेव्हा पहिल्या साईटवर तुम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हाची काय आठवण आहे का? जो पहिलाच प्रोजेक्ट तुम्ही इंडिव्हिज्युअल केलात, तर तेव्हा काय गमती जमती घडल्या, काय आठवण आहे तुमची त्या प्रोजेक्टची? नाही, सुरुवातीच्या काळात इंजिनियर एक दुर्लक्षित असं हे होतं. एक्झॅक्टली. कारण त्यावेळी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जी मिस्त्री वर्ग, मजूर वर्ग, त्यांचे जास्त लोक ऐकायचे. म्हणजे इंजिनियर जर सांगितलं की नाही हे आता याला आपण एक स्ट्रक्चरल डिझाईन करून घेऊया, तर छे याची काही गरज नाही. तो ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर सांगायचं की काही गरज नाही, म्हणे माझा अनुभव आहे, माझा 20 वर्षाचा अनुभव आहे, मी बरोबर करून घेईल. परंतु आमचा आग्रह असायचा की नाही बाबा, हे आपण कुठली आता आरसीसी बिल्डिंग करतोय तर त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन हे स्ट्रक्चरल डिझायनर कडूनच करायला पाहिजे. बरोबर. मिस्त्रीला अनुभव आहे, तो सांगेल, बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी जास्त जर झालं तर आपलंच नुकसान आहे. म्हणजे स्टील जर वाढलं तर आपला खर्च वाढतो आणि जर स्टील कमी झालं तर बिल्डिंगचं लाईफ कमी होऊन जातं. आणि एवढ्या आपण खर्च करतोय तर त्याच्यामध्ये एक अर्धा टक्का, 1/2% सुद्धा नाही लागत या स्ट्रक्चरल डिझाईनिंग करायला. त्यामुळे आमचा आग्रह असायचा की डिझाईन करून घ्यावे. कारण आता चाळीसगावातला काही भाग असा आहे, म्हणजे टाकळी शिवार किंवा इकडचा, की जिथे ब्लॅक कॉटन सॉइल आहे, मग तिथे अगदी गरजेचं आहे की स्ट्रक्चरल डिझाईन करून घेणं आणि त्याप्रमाणे काम करणं. कारण स्टील जर तिथे कमी वापरलं, फुटिंगची साईज कमी झाली तर पावसाळ्यात किंवा ते काही अडचणी येऊ शकतात त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे आम्ही तसं करायचो, पण सुरुवातीला फार कमी होतं, पण हळूहळू ते अवेअरनेस वाढायला लागला. बरोबर आहे. त्यातलाच आणखीन एक महत्वाचा टप्पा, तुम्ही प्लॅनिंग या फेजवर जास्त आहे त्याच्यात काम करताय म्हणून, तर कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन किंवा रचना आराखडा आपण ज्याला म्हणतो, तर त्याचं महत्व काय सांगाल तुम्ही आणि तुम्ही कसं त्याच्या पुढचं वर्किंग सगळं करता? आता ज्याला घर बांधायचंय त्याच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे त्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगलं कसं घर होईल आणि त्या जागेचं युटिलायझेशन कसं जास्तीत जास्त व्यवस्थित होईल, म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला वापर कसा करता येईल, हा खरं प्लॅनिंगचा उद्देश असतो. आणि त्याच्यासाठी लोकांना थोडंसं ते कन्सेप्ट तर रुजलीये. पूर्वीच्या काळी ते एक 2 रूम, संडास बाथरूम शेवटी असं असायचं विषय, पण आता तसं नाही. आता ते मध्ये थोडीशी प्रायव्हसी किंवा एक लॉबी घेऊन मग त्याच्यात संडास बाथरूम असं लोकांना ते आता जाणवायला लागलं की नाही बा, थोडंसं आपल्याकडे येणाऱ्याला प्रायव्हसी पाहिजे असं. बरोबर. दुसरं असं विचारणार होतं, तुम्ही आता जसं आपण मग अशी पुन्हा एकदा उल्लेख केला की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं असं जेव्हा पासआउट होऊन येते का स्कॉलर स्टुडंट येतो, पण त्याचा सामना एकदम अकुशल कामगारांशी होतो जेव्हा पहिल्यांदा साईटवर, तेव्हा मग तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळली एवढे वर्ष? त्यांना कसं ट्रेन केलं? कारण बरेचदा समजा त्यांना जर काही हे घडलं तर दुर्घटना सुद्धा घडू शकते, तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली? नाही, सुरुवातीला ते जडच जात होतं, कारण मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी चाळीसगावमध्ये फक्त एक 3-4 लोक होते. म्हणजे आमच्या आधीचे एक 2-3 लोक होते, एक आर्किटेक्ट होते, एक इंजिनियर होते आणि फारसे लोक नव्हते.
त्यामुळे हे गोष्ट प्रत्येकाला सांगणं की नाही बाबा हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, म्हणजे सुरुवातीला थोडंसं ते लोकांना पटत नव्हतं, पण हळूहळू ते जाणवायला लागलं. कारण त्याच्यात त्यांना लक्षात आलं की आपली खर्चात बचत होते, आपली मजबूती वाढते, आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे आणि कुठेही कुठली अडचण येत नाही, काम पण चांगल्या पद्धतीने होत आहे. छोटी क्वालिटी आणि वेळ वाचणं ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्यावर ते लोक हे करायला लागले. बरोबर आहे. चाळीसगाव सारख्या ठिकाणी किंवा अन्य इथं भागात काम करताना तुम्हाला एक कस्टमरकडनं कायम वाक्य ऐकायला मिळालं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता थोडं ऍडजस्ट करून द्या. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? नाही, मग त्याच्यात महत्वाचा प्लॅनिंगचा उद्देश तोच असतो की अनावश्यक गोष्टी कशा कर्टेल करता येईल, खर्च कसा कुठे वाचवता येईल. म्हणजे आता एलिव्हेशनचा पार्ट असेल तर त्याच्यामध्ये फार जास्त कॅन्टिलिव्हर किंवा खूप काही असं डिझाईन न करता कमीत कमी याच्यात डिझाईन करून ते कसं आकर्षक दिसेल असं थोडंसं त्याच्यामध्ये आपण खर्च थोडा वाचवतो. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असं जसं तुम्ही या 35-36 वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला आहे, हे क्षेत्र बदलताना तुम्ही बघितलंय, तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, तसंच जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास तुम्ही बघितलाय एवढ्या वर्षातला, जळगाव जिल्हा पण बदलताना बघितलाय. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये जर आपण एक जळगावच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये? एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? महत्वाचं म्हणजे लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये फार गरज आहे. कारण घरांची मागणी वाढतेच आहे, ती कमी होणार नाही. लोकसंख्या जशी वाढते आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतंत्र घर पाहिजे, छोटंसं का होईना घर पाहिजे. परंतु आज ते प्रत्येकाला शक्य होत नाही आणि त्यातल्या त्यात मग लोक घेताना प्लॉट 500 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट, 800 स्क्वेअर फूट असं घेतात किंवा 1000 मध्ये 2 लोक पण होतात. मग त्या दृष्टीने लो कॉस्ट हाऊसिंग आणि कमीत कमी खर्चात कसं घरं होतील त्या दृष्टीने अजूनही लक्ष देण्याची गरज आहे. त्यात फार डेव्हलपमेंट झालेले नाहीत किंवा खूप त्याच्यामध्ये नवीन असं तंत्रज्ञान अवगत झालेलं नाहीये. ग्रुप हाऊसिंग मध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये ते होतं मोठ्या प्रमाणावर, परंतु तालुक्याच्या ठिकाणी ते अजूनही एवढं नाहीये होत. बरोबर. पण मग हे तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला, लो कॉस्ट हाऊसिंगचं जी आता काळाची गरज आहे. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, थोडं याला प्रमोट करण्यासाठी, अजून पुढेही योजना नेण्यासाठी? नाही, शासनाने चांगल्यापैकी त्यांनी दर बजेटला त्यांनी त्याची प्रोव्हिजन केलेली आहे, करत पण आहे. पंतप्रधान आवास योजना म्हणा किंवा असे घरकुल ग्रामीण भागात सुद्धा ते देत आहेत, त्यांना अनुदान देत आहेत. पण ते अनुदान थोडं मोठ्या प्रमाणावर वाढवायची गरज आहे. मध्यमवर्गीयांना ते मिळायला पाहिजे, ते एक महत्वाचं आहे विषय. बरोबर. आता सध्या ते मिळत नाहीये मिळत ते अजून पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्या याच्यातच मिळते फक्त. आणखीन एक प्रश्न पुन्हा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री रिलेटेड असा की जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता आणि मग ठरवता की अमुक एक स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील मध्ये आता खूप ब्रँड आलेले आहेत, पण त्यातल्या त्यात जे ठराविक आहेत की ज्याच्यामध्ये आपण एक म्हणजे त्याच्यात जो स्टँडर्ड जे आहे त्याच्यामध्ये जी क्वालिटी त्याची अशी ठराविक ब्रँड आहे, त्याच्याबद्दल आपण प्रेफरन्स देत असतो. मग त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, इलॉंगेशन असेल किंवा बाकीच्या त्याचं टेस्टिंगचे रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल असतात. किंवा मोठी जर साईट असली तर आपण तिथं परत त्यांच्याकडून टेस्ट रिपोर्ट घेतो. पण ठराविकच आहेत ब्रँड की जे आपण सांगू शकतो की नाही बा हे आपण वापरायला पाहिजे आणि लोक त्याप्रमाणे वापरतात. तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? वापरलेलं आहे आम्ही. अच्छा. कसा आहे तुमचा अनुभव, कॉस्ट म्हणून, डिलिव्हरी, त्यांची अवेलेबिलिटी? नाही, आयकॉन बद्दल म्हणजे कुठलंच आपण कुठलाही निगेटिव्ह पॉइंट काही सांगू शकत नाही, कारण एक चांगलं स्टील आहे आणि सगळाच अनुभव आमचा अतिशय चांगला आहे. दर्जेदार म्हणजे क्वालिटी त्याची कॉन्स्टंट असते, त्या क्वालिटीमध्ये कधीच असं फरक जाणवत नाही. इतर वेळा कधी काही ठिकाणी असं वजन ओव्हर वेट किंवा कमी वेट असं काही ठिकाणी होऊ शकतं, पण याच्यामध्ये तसं कधीच झालेलं नाही आमचा अनुभव तरी. त्या बात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता तुमची पुढची पिढी पण येते, तर पुढच्या पिढीला तुम्ही किंवा येणाऱ्या या सगळ्या तरुण इंजिनियर्सला काय सल्ला देता, जो तुमच्या मुलाला देता तोच आम्हाला ऐकायचा आहे, की या सगळ्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी? सल्ला म्हणजे आता नवीन पिढी जास्त अनुभवी, जास्त हुशार आणि नवीन टेक्नॉलॉजी, हे सिव्हिल फील्ड असं आहे
की कुठेही राहून कुठेही काम करू शकतो. अगदीच. आणि त्या दृष्टीने जेवढं तुम्ही आधुनिक याचा विचार कराल तेवढं त्याचं एक चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळंच करू शकता. प्लॅनिंग, डिझायनिंग असेल, एक्झिक्युशन असेल किंवा सुपरविजन असेल किंवा अजून त्या संबंधित जे काही कामं असेल त्याच्यात नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. आता स्टील डिझाईन सुद्धा करताना, आता माझा मुलगा एमटेक आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर, तर तो आता सांगत असतो की नवीन आता म्हणजे स्टील सुद्धा काही स्पेसिफिक ब्रँड असे आहे की त्याला डिझाईन करताना आम्हाला फार हे येत नाही, म्हणजे त्याचं फॅक्टर ऑफ सेफ्टी वगैरे जे असतो तो अतिशय म्हणजे त्याला अडचण येत नाही त्या डिझाईन करताना. म्हणजे नवीन याच्यामध्ये तिथे आता सगळ्या म्हणजे मोस्टली आता ग्रामीण भागात सुद्धा 7 मजल्यापर्यंत अलाउड झालेले बांधकाम. बरोबर. त्यामुळे तो डिझाईन पार्ट हा अतिशय महत्वाचा झालेला आहे आणि तो केल्याशिवाय मात्र कुठली बिल्डिंग ती सुरूच करायला नाही पाहिजे बांधकाम. हे तर एवढं मी आवर्जून सांगेल. यामध्ये सो ते इंजिनियर किरण देशमुख सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अर्थात कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेजच महत्वाची आहे. तो पाया आहे पहिला सगळ्यात महत्वाचा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे क्षेत्र रोज बदलते, त्याच्यातलं तंत्रज्ञान बदलते आणि त्या तंत्रज्ञानाबरोबर जर तुम्ही चाललात, पुढे गेलात, तर या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. तेव्हा नक्की या क्षेत्रामध्ये तुम्ही आलाय तर तुमचं स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. येस सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.